और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। डोंबिवलीतील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सेसवर झालेल्या हल्ल्याच्या गाजलेल्या प्रकरणात शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मोठा धक्का बसलाय। मुंबई उच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती दिल्यानंतर आत्मसमर्पण केलेल्या रमेश म्हात्रे यांना कल्याण न्यायालयाने 3 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। या प्रकरणी पुढील सुनावणी 22 जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे। याच प्रकरणात पोलिसांनी 5वी आरोपी साधना करांडे हिलाही अटक करून न्यायालयात हजर केलंय। साधना करांडे ही त्या गर्भवती महिलेची आई आहे जिच्या उपचारात झालेल्या कथित विलंबामुळे रुग्णालयात हा वाद निर्माण झाला होता। असा आरोप आहे की वादावादी दरम्यान तिने रमेश म्हात्रे यांना त्यांच्या समर्थकांसह डॉक्टर आणि नर्सेसला मारहाण केली। तिच्या अटकेमुळे प्रकरणात अटक असलेल्या आरोपींची संख्या 5 झाली आहे। यापूर्वी कल्याण न्यायालयाने रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर केला होता, परंतु मुंबई उच्च न्यायालयाने तात्काळ त्या जामिनाला स्थगिती दिली आणि त्यांना पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले। या आदेशाचं पालन करून म्हात्रे विष्णुनगर पोलीस ठाण्यात गेले, जिथे त्यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलंय। म्हात्रे यांचे वकील गणेश पाटील यांनी सांगितलं की 22 जुलै रोजी उच्च न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान बचाव पक्ष आपली बाजू मांडेल। दरम्यान हल्ल्यात जखमी झालेल्या डॉक्टर सृष्टी बाविस्कर यांचे वडील महेंद्र बाविस्कर यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलंय आणि म्हटलं की यामुळे कायद्याच्या राज्यावरील लोकांचा विश्वास दृढ झालाय। ते म्हणाले की डॉक्टरांना भीतीमुक्त वातावरणात काम करण्याचा अधिकार असावा। रमेश म्हात्रे यांना हायकोर्टने आज 5 वाजेपर्यंत सरेंडर होण्यासाठी सांगितलं होतं। त्यानुसार रमेश म्हात्रे विष्णुनगर पोलीस स्टेशनला हजर झाले होते। विष्णुनगर पोलीस स्टेशनमधून कोर्टामध्ये आणलं होतं। कोर्टाने त्याला आज न्यायालयीन कोठडीचा आदेश दिलेला आहे। 3 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी ठेवण्याचा आदेश दिलेला आहे। काय सांगाल, एकदा जामीन मिळाली, पुन्हा अशा प्रकारचं हे झालं तर आता उच्च न्यायालयामध्ये तुम्ही सुद्धा या संदर्भात काय हे करणार? 22 तारीखला आम्हाला नोटीस दिलेली आहे। 22 तारीखला त्याचं उत्तर आम्ही हायकोर्टात देऊ। आणि महिलेला देखील आता महिलेला त्याच्यामध्ये अरेस्ट केली होती, तर उद्यापर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे त्या महिलेला। एका गर्भवती महिलेच्या उपचाराच्या झालेल्या कथित विलंबावरून झालेल्या वादाचं रूपांतर हिंसक हाणामारीत झालं होतं। या घटनेनंतर डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी केवळ आपत्कालीन सेवा सुरू ठेवत आणि आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत आंदोलन केलं। विष्णुनगर पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।